शेगावच्या पावनभूमीत भक्तीचा पूर आला होता. प्रसिद्ध कीर्तनकार गोविंदबुवा टाकळीकर कीर्तनासाठी शेगावात आले होते. गावातील शिवमंदिरात, जे आजही शेगावात प्रसिद्ध आहे, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. टाळ मृदुंगाच्या गजरात अवघे गाव विठ्ठल नामात दंग झाले होते. गावातील अबालवृद्ध स्त्री पुरुष कीर्तनाला जमले होते. त्यात महाराजांचे परमभक्त बंकटलाल आणि पितांबर हे देखील उपस्थित होते. मंदिरात कीर्तनाचा रंग चढला असताना मंदिराबाहेरील एका लिंबाच्या झाडाखाली श्री गजानन महाराज शांतपणे बसून कीर्तन श्रवण करत होते. गोविंदबुवा कीर्तनाच्या पूर्वार्ध मोठ्या रसाळपणे मांडला, पण नियतीला काहीतरी वेगळेच घडवायचे होते. गोविंदबुवांनी मांडलेल्या विषयाचा उत्तरार्ध म्हणजेच पुढील भाग प्रत्यक्ष गजानन महाराजांनी आपल्या शैलीत पूर्ण केला. महाराजांच्या मुखातून निघालेली ती ब्रह्मवाणी ऐकून गोविंदबुवा थक्क झाले. कीर्तन थांबवून गोविंदबुवा आश्चर्याने म्हणाले, हा उत्तरार्ध पूर्ण करणारा पुरुष कोणी सामान्य व्यक्ती नसून एखादा थोर महापुरुष दिसतोय. त्यांना सन्मानाने मंदिरात घेऊन या. बंकटलाल आणि काही मंडळी महाराजांना आणण्यासाठी झाडाखाली गेली. त्यांनी महाराजांना कळकळीची विनंती केली, महाराज चला, मंदिरात चला. गोविंदबुवा टाकळीकर तुमची वाट पाहत आहेत. परंतु समर्थ गजानन महाराज तिथून हल्ले सुद्धा नाही. ते आपल्याच आनंदात तिथेच बसून राहिले. शेवटी गोविंदबुवा स्वतः मंदिरातून बाहेर आले आणि महाराजांना वंदन करून म्हणाले, महाराज आपण तर साक्षात शंकर आहात. मग अशा रीतीने लिंबाच्या झाडाचा आश्रय घेऊन बसणे तुम्हाला शोभत नाही. आपण मंदिरात चला. त्यावर महाराजांनी स्मितहास्य केले आणि एक मार्मिक प्रश्न विचारला, बुवा, तुम्ही आता कीर्तनात सांगितले की ईश्वर चराचरात व्यापलेला आहे, तो सर्वव्यापी आहे. मग मंदिरातच येण्याचा का हट्ट? आणि हा हट्ट तरी कशासाठी? देव इथे नाही का? महाराजांनी पुढे म्हटले, हे पहा गोविंदकर, तुम्ही जाऊन आपले कीर्तन करा. मी इथूनच तुमचे कीर्तन ऐकतो. महाराजांचे ते दिव्य रूप आणि त्यांचे ज्ञान पाहून गोविंदबुवा भारावून गेले. ते पुन्हा मंदिरात आले आणि त्यांनी जमलेल्या लोकांना हात जोडून सांगितले, लोकहो, तुमच्या शेगावात ही दिव्यस्वारी आली आहे. त्यांना ओळखा, त्यांची मनोभावे सेवा करा, त्यांची आज्ञा पाळा, त्यांचे शब्द पाळा. जर तुम्ही या महापुरुषाची सेवा केली तर तुमचे नक्कीच कल्याण होईल. यात तीळ मात्र शंका नाही. ही सुवर्ण संधी वाया घालवू नका. कीर्तन संपले. लोक आपापल्या घरी परतले. बंकटलाल मात्र त्या दिवशी खूप आनंदित होता, कारण त्यांना आपल्या गजानन महाराजांची अगाध सामर्थ्याची प्रचिती पुन्हा एकदा आली होती. जय गजानन, श्री गजानन. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन. गणगण गणात बोलते.